चला तर आज आपली रेसिपी आहे बघा शिमला मिरची आणि असे बघा मस्त छोटे छोटे शिमला मिरची एवढी छान आपण आणलेले बघा बाजारामधून. बघा आता स्वच्छ मी अशी मस्त धुवून घेतलेली आहे. धुवून तर मधून आपण बघा अशी मधून हे कट करून घेऊया बघा. आणि भरलेली शिमला मिरची आपल्याला मस्त अशी बनवायची आहे. हे बघा किती मस्त अशा आपली शिमला मिरची बघा गोळी गोळी आणि एकदम छोटी छोटी आहे. अशा मोठ्या मोठ्या शिमला मिरच्या नाही बघा एकदम बारीक अशा शिमला मिरची बघा. आता आपण चाकूच्या साहाय्याने आता मस्त कट करून घेऊया. हे बघा किती मस्त अशी शिमला मिरची आपली. तर चला आपण मस्त हे कट करून घेऊ. बघा आता आपण आहे ना मस्त याच्यावरती बघा मी कट्ट्यावर मोबाईल ठेवलेला आहे आणि असं बघा यातून आपण मध्ये इथे ना आपण असं काढून घेऊ बघा चाकूच्या साहाय्याने. मस्त असा चाकूला धार पण आहे बघा आणि याच्यातल्या बी आहे ना हे आपण अशा काढून घेऊया बघा. ते कवळे आहेत. बघा अशा आपण मस्त शिमला मिरचीमधल्या बी पण त्या काढून घेतलेल्या आहेत बघा. तर आपण सगळ्याच शिमला मिरची असे काढून घेऊया नंतर बघू आपण. बघा हे पण आपण काढून घेऊया. 2 तर काढून घेतले आहेत आपण. अशा सगळ्या कवळ्याच मिरच्या आहेत काय एकदम कशाने बरोबर नाही काय कवळ्याच आहेत बघा. आपण सगळ्या अशा काढून घेतलेल्या आहेत. ह्याच्यातलं बी आहे ना सगळं आपण काढून घेतलं. अशा मस्त मिरच्या आपण त्याच्यामध्ये होल पाडून घेतलेले आहेत आपण. हे बघा अशा सगळं आपण बी बघा सगळ्या अशा मस्त आपण काढून घेतल्यात. थोड्याशा राहिल्यात अजून ते पण आपण असं काढून घेऊया बघा. आता सगळ्या मिरच्या आपण अशा मस्त मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. काढून घेतले आणि बघा कशा आपली मिरच्या आणि मिरच्यातलं बी आहे ना आपण ते काढून घेतलेले कवळ्या कवळ्या बघा सगळ्या असं. आणि बघा मिरच्या आपण कशा मस्त अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. हे बघा कशा मस्त अशा मिरच्या आपण मोकळ्या करून घेतलेल्या आहेत बारीक. आता त्याला सगळ्या मिरच्या आपण बघा शेंगदाण्यामध्ये मस्त अशा भरून घेऊया. आणि कवळ्याच मिरच्या आहेत काही हे नाही बघा. तर आपण शेंगदाण्याचा कूट मस्त असा भरून बनवूया त्या मिरच्या. आणि बघा इथे शेंगदाणे जिरे आणि मिरच्या वाटून घेतलेले आहे. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि बघा थोडीशी हळद पण टाकून घेतलेली आहे. आणि मस्त असं हाताने सगळं मिक्स करून घेऊ आपण आणि मिरच्यामध्ये भरून घेऊया बघा. हे बघा सगळ्या मिरच्या अशा मस्त भरून घेतलेल्या आहेत आपण बघा. त्याच्याला कढाई ठेवूया. बघा किती छान अशा मिरच्या आपण भरून घेतलेल्या आहेत. आणि बघा इथं कढाई ठेवलेली आहे आणि तेल पण टाकलेलं आणि तेल पण चांगलं आपलं असं तापलेलं आहे बघा. हे बघा चला तर आपण सगळ्या मिरच्या यामध्ये अशा टाकून घेऊया आणि वाफेवरतीच आपण मस्त शिजून घेऊया बघा. हे बघा सगळ्या मस्त आपण फ्राय करून घेऊ आणि वाफेवरती छान असं शिजून घेऊया बघा सगळ्या मिरच्या आपण. बघा सगळ्या मिरच्या आपण मस्त मिक्स करून घेतलेल्या आहेत आपण. झाकून ठेवूया आता. हे बघा असं मस्त आपण एक वाफ काढून घेऊया. चला बघूया आपली मिरची.
किती छान मस्त आपली मिरची फ्राय झालेली आहे. हे बघा भरलेली मिरची एकदम मस्त फ्राय झालेली आहे. एक वाफ काढून घेतलेली मिरचीची मी अशी मस्त. किती तर छान झाली बघा मिरची. बघा मिरची पण शिजलेली. कशी वाटली आपली भरलेली मिरची फ्राय नक्की कमेंटमध्ये सांगा.